हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। नीट परीक्षेनंतर टीईटीची प्रश्नपत्रिका फुटली, 3 जणांना अटक, टीईटीची उद्याची परीक्षा रद्द। टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक, पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठणकावलं। मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे, कारण आज ना उद्या कारण देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील, म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप। ऑपरेशन टायगर हे फडणवीसांना संपवण्यासाठी ऑपरेशन टायगर नाही, हे तर ऑपरेशन फडणवीस। उद्धव ठाकरेंचा हिंगोलीतून हल्लाबोल। राम मंदिर लुटण्यासाठी बनवलं का? उद्धव ठाकरेंचा सवालांच्या फैरी, लवकरच भाजपमुक्त श्रीरामासाठी आंदोलन करण्याची घोषणा। त्या देवेंद्र फडणवीसांचे अनेक वेळा फोन येत होते, गिरीश महाजनचे येत होते, पहिला मुख्यमंत्री तुम्ही व्हा, परंतु युती तोडू नका। परंतु नाही, पदाची लालसा। मुख्यमंत्री पदासाठी 2019ला गद्दारी केली, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका। विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं, विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं। विमानापेक्षा इमान महत्वाचा असतो, फडणवीस हुशार आहेत। 2019ला कपटी मित्र किती घातक असतो हे त्यांनी पाहिलंय, शिंदेंचा टोला। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागरांचा टक्केवारी घेतानाचा व्हिडिओ समोर, ठाकरेंच्या शिवसेनेचे रविकिरण इंगवलेंचा खळबळजनक आरोप, तर व्हिडिओ बनावट असल्याचा क्षीरसागर यांचा दावा। खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची 4.5 तास कसून चौकशी, विलास गुन्हे हत्या प्रकरणात सौरभ सोनवणेची एसआयटी कडून झाडाझडती। मुंबईत 30,000 लोकांना मारण्याचा कट उधळला, मोहरमच्या मिरवणुकीत पेनकिलरच्या नावाखाली वाटलेल्या विषारी गोळ्या, आरोपी फैयाज निसार हुसेन प्रेमजीला ठोकल्या बेड्या। शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ झाली आहे। ठाकरे गटाचे सोलापूरचे माजी जिल्हा प्रमुख ते होते राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ व्हायरल, त्या प्रकारची बातमी आपण पाहतोय। रविकिरण इंगवले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओमध्ये कंत्राटदार आणि राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये टक्केवारीबाबत चर्चा होत असल्याचा दावा केलेला होता। या दाव्यानंतर एकच खळबळ झाली आणि क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या मुलानं हे आरोप फेटाळलेले आहेत। 5 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा करणार असंही त्यांनी म्हटलंय। लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि आयजी ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे। यांना अरेस्ट केलं पाहिजे, क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार डायरेक्ट अरेस्ट। आणि यांना माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, ह्या राजेश क्षीरसागरने 2 वर्षे जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येतेलं मला बघायचं। तिचा पर्दाफाश करताना मला फार मानसिक समाधान मिळतं। हा सगळ्यात राक्षसी प्रवृत्तीचा भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी आम्ही आज घोषित करत आहोत। भविष्यामध्ये जर क्षीरसागर सत्तेत नसतील आणि जर त्यांची आमदारकी पद रद्द झाली, ही जनता यांना कोल्हापुरी चप्पलनं ठोकते का नाही बघा, आणि त्या ठोकताना सगळ्यात पुढे मी असणार। हा व्हिडिओ आपण सुरुवातीला पाहूया नेमकं काय आहे। नंतर राहुल आणि ऐका ऐका ना, ऐका तुम्ही 2 दिलं, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले। हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा, आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब। त्यावेळी तयार होता मला साधलं, तर म्हणलं राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही। पण आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले। काय ठरलं मला सांगा। हा, मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका कशा करता द्यायचं ऐका ना, ऐका तुम्ही 2 दिलं,
आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले. साहेब त्यावेळी त्यात तयार होता मला साधलं. तर म्हणलं राहून द्या तुम्हाला बोलले म्हणून दिलं. नाही पण आत गेला त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हां मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका नाही, कशा करता द्यायचं आपलं उत्तर? ऐका ना ऐका का द्यायचं तो तुम्ही 2 दिला. आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही तर क्षीरसागरांनी काही वेळापूर्वी संवाद साधला आणि त्यावेळी ते काय म्हणाले आपण रेकॉर्डेड फोन ऐकूया. मला वाटतंय कोणीतरी स्वतःचं गेलेलं पद राखण्यासाठी वरिष्ठांना खुश करण्यासाठी एडिट केलेला जर व्हिडिओ प्रसिद्ध करून कातडी बचाव करत असेल तर त्याला लख लाभो. मी सन्माननीय विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी याची भूमिका मांडण्यास मला सांगितल्यामुळं उद्या सकाळी 11 वाजता याचा सर्व खुलासा करेन. पण तुम्ही कोणीतरी केलंय असं म्हणताय, कोणी केलं असं तुम्हाला म्हणायचंय? मी या संदर्भात उद्या सर्व आपल्याला माहिती पुरवेन. नाही पण तुमचा हा व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या संदर्भात मग चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. कसाही व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला तर त्याला आपण काय करू शकतो. पण तुमच्या मुलाचा सुद्धा असाच एक व्हिडिओ समोर आलेला होता. मग हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय असं वाटतंय का तुम्हाला? बघा ना गेले कित्येक दिवस सुरू आहे हे. आता मी उद्या बाकी सगळं बोलेन. नाही पण या सगळ्यांमध्ये सतेज पाटील यांचं पण नाव समोर आलेलं आहे, त्यांच्यावर पण आरोप केला जातोय. होय ना, हे राजकारणाचा भाग आहे. मी माझी भूमिका उद्या स्पष्ट करेन ना. उद्या 11 वाजता मी संपूर्ण मीडियाला याबाबतीत बोलून द्या. धन्यवाद. तर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय पवार आणि विजय देवणे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र त्यांनी पाठवलं. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हिडिओची SIT नेमा आणि चौकशी करा. त्याचबरोबर क्षीरसागर यांची आमदारकीही रद्द करा अशी मागणी यावेळी केली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हिडिओची चौकशी करून ईडीकडनं त्यांना अटक व्हावी अशीही मागणी यावेळी केली. व्हिडिओची क्लिपमध्ये नाव असलेलं राहुल आणि प्रशांत यांचा शोध घेऊन त्यांनाही अटक करावी अशीही या पत्रातनं मागणी केलेली आहे. त्याला प्रशांतला दिलेत. पूर्वी आपण बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये ह्या गोष्टी बघत होतो. खरंच मला वाटतं की आपण महाराष्ट्रात आपण अरे महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील वारंवार. ह्याच व्यक्तीने ह्याच प्रतिनिधीने काही वर्षापूर्वी एका माणसाला मारलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता काठीने. कुठल्या दिशेला आपण चाललोय? खरोखर हे क्लेशदायक आहे, धक्कादायक आहे. ह्या गोष्टीची सखोल चौकशी झालीच पाहिजे. आणि खरं तर असे जर लोकप्रतिनिधी वागत असतील, असे आमदार खासदार वागत असतील तर ताबडतोब त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न. गेले काही दिवस केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं बोललं जात आहे. आता या विस्तारामध्ये राज्यातल्या काही नेत्यांना लॉटरी लागणार अशीही माहिती मिळते. यात अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले ओमराजे निंबाळकर आणि त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार आहे असंही बोललं जात आहे. आणि या विषयावर श्रीकांत शिंदे आणि ओमराजेंनी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. मी तिरुपतीला आहे ना, मी तुम्हाला आता या निमित्ताने सांगतो, प्रत्येक महिन्याला 45 दिवसाला जे आहे हे नेहमी मी त्या ठिकाणी जात असतो. यावेळेस आप्पा तर नेहमीच येतात. यावेळेस नवीन मेंबर जो आहे ओमराजे आलेले माझे मित्र आहेत, त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही एकत्र त्या ठिकाणी गेलो. त्याचबरोबर आमचे क्रीडा सेनेचे अध्यक्ष पैलवान चंद्रहार पाटील ते देखील होते. अनेक लोक त्या ठिकाणी बरोबर जे आहेत ते त्या ठिकाणी होते. नवीन 14 मेंबर दिसू शकतात तिरुपतीला. कॅबिनेट मंत्रिपद आणि ओमराजेंना राज्यमंत्रीपद मिळणार आहे. अरे बाबा, तुम्हीच ते करताय सगळे. तुम्हाला बसून बसून काय नाही. लोक का सोडून जात आहेत, का आपल्यापासून दुरावत आहेत, याचा विचार जो आहे तो आत्मपरीक्षण केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. फक्त शिव्याशाप देऊन मराठवाड्यामध्ये फिरा किंवा कुठेही फिरा आणि तिथे जाऊन जे आहे हे शिंदे साहेबांना शिव्या द्या, बाकीचे खासदार गेले त्यांना शिव्या द्या, आम्हाला शिव्या द्या. या शिव्या देऊन जे आहे लोकांना काही इंटरेस्ट नाहीये. रोज शिव्या 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 ऐकण्यामध्ये जे आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे लोकांनी शिव्या दिल्या तर आत्ताची जी परिस्थिती आहे UBTची त्याच्यापेक्षा बदतर परिस्थिती जी आहे येणाऱ्या काळामध्ये होईल. कॅबिनेट मंत्रिपद आणि ओमराजेंना राज्यमंत्रीपद मिळणार आहे. अरे बाबा, तुम्हीच ते करताय सगळे. तुम्हाला बसून बसून काय नाही. सगळे मीडियाने ह्याला हे त्याला ते बघा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दुय्यम आहेत. पक्षाचं काम, पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरतोय, काम करतोय.
मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे कबूल करू इच्छितो की मी सामान्य माणसाच्या कामासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, कारण आपण बघितलं धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला आहे. त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलोय. आणि माझी प्राथमिकता मंत्री होणं नाहीये. माझी प्राथमिकता सर्वसामान्य माणसाची कामं, आणि तीच माझी प्रायोरिटी असणार आहे. आता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरनं शिवसेना आक्रमक झाली आहे. स्वतः उद्धव ठाकरे गद्दार आहेत आणि शिवसैनिकाला पायाशी तुडवणं हा त्यांचा खाक्या आहे, अशी घणाघाती टीका संजय शिरसाटांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्येच गद्दारी केली आणि आज चोहीकडे ते फिरतायत, गद्दार गद्दार म्हणतायत, असा टोला शिरसाटांनी लगावलेला आहे. जेव्हा नाचत होते तुम्ही, मुसा तुमच्या मिरवणुकीमध्ये नाचत होता, त्या टायमाला नाही आठवलं तुम्हाला? मुळामध्ये पक्ष फुटायला जर कोणी जबाबदार असेल तो गद्दार उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी आहेत. हे मी आज ठामपणे तुम्हाला सांगतोय. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. 2019ला जेव्हा निवडणुका झाल्या, आम्ही सर्वजण मातोश्रीवर होतो. आम्ही सर्वजण तिथे बोलत होतो, साहेब आपण युतीत मध्ये निवडून आलेलो आहोत, युतीमध्ये आपण सरकार बनवलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचे ज्या विमानात काल गेले ना, ते त्यांना विचारा. त्या देवेंद्र फडणवीसांचे अनेक वेळा फोन येत होते, गिरीश महाजनचे येत होते. पहिला मुख्यमंत्री तुम्ही व्हा, परंतु युती तोडू नका. परंतु नाही, पदाची लालसा, मला मुख्यमंत्री पद पाहिजे. आणि मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री म्हणणारे स्वतः कधी टुनकन उडी मारून त्या खुर्चीवर बसले, हे महाराष्ट्राने पाहिलेले. टीईटी परीक्षेच्या पेपर फुटेजची घटना अत्यंत संतापजनक आहे आणि या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार आणि त्याचबरोबर आरोपींवर मकोका कारवाई करावी आणि यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरचा असो किंवा कोणत्याही संघटित टोळीचा भाग असो, त्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असं शिंदेंनी ठणकावलंय.